उदगीर तालुक्यातील एक युवा नेतृत्व बाळासाहेब पाटोदे यांचा आमदार जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आणि असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश झाला असून आपणास पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलातील जवानांना शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरवण्यात येणार आहे। यावेळी गृह मंत्रालयाकडून 1037 जवानांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये असे अनेक सैनिक आहेत ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक देऊन पुरस्कारित करण्यात येणार आहे। जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पुढील महिन्यात पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे। त्यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतलाय। बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावं लागलेलं असताना थायलंडमध्येही पंतप्रधानांची हकालपट्टी करण्यात आली आहे। थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांना पदावरून हटवलंय। एका नैतिकतेच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हेगारी शिक्षा झालेल्या नेत्याला थाविसीन यांनी मंत्रिपदावर नियुक्त केलं होतं, यावरून ही कारवाई करण्यात आली आहे। मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची कामे आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल। मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी स्वतः ही घोषणा केली आहे। शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला तरी त्यांच्या पक्षाच्या अवामी लीगच्या नेत्यांना हिंसाचार करणारे आंदोलक शोधून मारतात। यामुळे अनेक नेत्यांनी बांगलादेश बाहेर पलायन केलंय। काहींना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलंय। अशातच बांगलादेश आर्मीच्या जनरलनी मोठी माहिती दिली आहे। बांगलादेशचे सैन्य प्रमुख वकार उज जमान यांनी हसीना यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांना आम्ही सुरक्षित ठेवले असं म्हटलंय। या लोकांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना संभाव्य हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आम्ही सुरक्षित स्थळी ठेवल्याचं ते म्हणाले। तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला नाहीये। मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितलंय। सध्या सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला असून आम्ही सध्या अंतरिम जामीन देणार नसल्याचं न्यायालयाने सांगितलंय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक कॅप्टन शहीद झालाय, तर 4 दहशतवादी ठार झालेत। मिळालेल्या माहितीनुसार चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले असून डोडा येथे शहीद झालेले कॅप्टन हे 48 राष्ट्रीय रायफल्सचे होते। जोरदार गोळीबार होत असताना दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं व्हाईट नाईट कॉपर्सने म्हटलंय। इस्रायलचे गाझापट्टीत युद्ध सुरू असतानाच पुन्हा एकदा हमासने डोकं वर काढले। हमासने तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मोठे स्फोट झालेत, त्यामुळे युद्धाची ठिणगी उडाली। या हल्ल्याची जबाबदारी अल कस्साम ब्रिगेडने घेतलीये। हमासच्या अल कस्साम ब्रिगेडने तेल अवीव आणि उपनगरांवर 2 क्षेपणास्त्र डागली आहेत। तेल अवीव हे इस्रायलचे व्यवस्थापकीय आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने इस्रायल आता या हल्ल्याचा कसा बदला घेणार आणि त्यातच इराण देखील बदलाने पेटल्याने या क्षेत्रात मोठ्या युद्धाचा भडका उडणार आहे। बांगलादेशातील सत्ता पालटानंतरही मोठे बदल करण्यात आलेत। मुजीबुर रहमान यांचा वारसा कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहे। मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकारही या कट्टरवाद्यांसमोर झुकताना दिसतंय। आता शेख मुजीबुर रहमान यांच्या शहीद दिनी 15 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी नसेल, हा निर्णय घेण्यात आला। हा दिवस बांगलादेशमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला जात होता। 15 ऑगस्ट 1975 रोजी बंगबंधू मुजीबुर रहमान यांची हत्या झाली। त्यांच्यासह कुटुंबातील आणखी 4 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ही सुट्टी आणि शोक दिन साजरा केला जातो, पण आता हा दिवस साजरा केला जाणार नाहीये। कोलकाता हायकोर्टाने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत। देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय।
पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआय कडे सोपवण्यास उच्च न्यायालयाने सांगितलंय. भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँड्समध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार भारतीय बाजारातील सर्वच मीठ आणि साखरेच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळलंय. मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर असा एक अभ्यास टॉक्सिक्स लिंक नावाच्या पर्यावरण संशोधन संस्थेने केलाय. गुगल सर्च इंजिन मध्ये जाहिरातींचा समावेश असणं काही नवीन गोष्ट नाहीये, परंतु सर्च इंजिन मध्ये त्या जाहिराती अशा रीत्या डिझाईन केल्या जात आहेत की स्पॉन्सर म्हणून त्या जाहिराती सर्च मध्ये आधी दिसतात, जेणेकरून जनतेची दिशाभूल होताना दिसतीये. भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा बीसीसीआय कडून करण्यात आली आहे. बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आज दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बीसीसीआय कडे मॉर्नी मॉर्केलची या पदावर निवड करण्यात यावी अशी मागणी केली होती. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून मॉर्नी मॉर्केल भारतीय संघात सामील होणार आहे. टोकियो आणि पॅरिस या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावत दैदिप्यमान कामगिरी करणारा भारताचा पुरुष हॉकी संघ 2028 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावू शकतो असा विश्वास माईक हॉर्न यांनी व्यक्त केलाय. तसेच देशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी 10 सप्टेंबर आधी ब्रॉन्झ पदक विजेत्या हॉकीपटूंची भेट घेणार असल्याचं स्पष्ट करत लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावण्याची योजना आखण्यात येणार आहे असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. सीआयडी मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते शिवाजी साटम यांना यंदाचा व्ही शांताराम पुरस्कार जाहीर झालाय. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेत.